तर आता भाजपच्या गोटातून एक मोठी बातमी। महाराष्ट्र भाजप कुणा एका नेत्यावर अवलंबून राहता कामा नये, सर्व भाजप नेत्यांना एकत्र काम करावं लागेल असे निर्देश काल भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी दिल्याची माहिती आहे। एवढंच नाही तर लोकसभा निवडणुकीमध्ये जे घडलं त्याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीमध्ये होता कामा नये। आतापासूनच तयारीला लागा आणि उमेदवार तयार करा असे आदेश काल संध्याकाळी झालेल्या बैठकीत देण्यात आलेले आहेत। तर एकंदरीतच त्याची आपण दृश्य पाहतोय। कोर कमिटीला काही खडेबोलही सुनावण्यात आलेले आहेत। सामूहिक जबाबदारी घेत चुका सुधारण्याचे थेटपणे आदेश पक्षश्रेष्ठींकडून यावेळेला देण्यात आलेले आहेत। दिलीश्वरांचे राज्यातील भाजप नेत्यांना हे आदेश आता पाळावे लागणार आहेत। त्यानुसार येत्या काळातील विधानसभा निवडणुकीची तयारी करा असे देखील निर्देश देण्यात आलेले आहेत। तर काय म्हणालेले आहेत भाजपचे पक्षश्रेष्ठी त्यावर एक नजर टाकूयात। महाराष्ट्रात भाजपमध्ये कोणताही समन्वय नाही, सामूहिक जबाबदारी घेत चुका सुधारा, पक्ष एका व्यक्तीवर अवलंबून नसेल, कोर कमिटी एकत्रितपणे पक्ष चालवेल, सर्वच नेत्यांना सक्रिय व्हावं लागेल। तर आत्तापासून विधानसभेच्या तयारीला लागा, उमेदवार तयार करा। मराठवाड्याची जबाबदारी असेल पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवेंवर, विदर्भाची जबाबदारी आहे सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रशेखर बावनकुळेंवर, तर पश्चिम महाराष्ट्र चंद्रकांत पाटील आणि उत्तर महाराष्ट्र सांभाळतील एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन। जर एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश झाला तर, आणि कोकणची जबाबदारी असेल नारायण राणेंवर, तर मुंबईची जबाबदारी अर्थातच विनोद तावडे, आशिष शेलार आणि पियुष गोयल यांच्या खांद्यावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।